नमस्कार मित्रांनो. बॉम्बे हायकोर्टाच्या जी रिक्रुटमेंट क्लर्क, शिपाई, स्टेनोग्राफर आणि कार ड्रायव्हर या चारही पदांची जी जाहिरात निघाली होती, त्याबद्दलची महत्त्वाची अपडेट बॉम्बे हायकोर्टाकडून आपल्याला आलेली आहे. नुकताच ज्या उमेदवारांनी ॲप्लिकेशन केलं होतं, ज्या उमेदवारांचे ॲप्लिकेशन रिजेक्ट झाले होते, अशा उमेदवारांची लिस्ट बॉम्बे हायकोर्टाने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपलोड केली होती. तर ती बॉम्बे हायकोर्टाचे रिजेक्ट असलेल्या उमेदवारांची लिस्टबद्दल ज्यांची काही ऑब्जेक्शन असतील किंवा मग ज्यांना काही तक्रारी असतील किंवा मग त्यांना आक्षेप नोंदवायचा असेल, तर त्यांनी ऑब्जेक्शन म्हणून बॉम्बे हायकोर्टाने एक ईमेल दिलेली आहे. त्या ईमेलवर म्हणजे ती ईमेल आपण वरती दिलेली आहे आणि ज्या ईमेलला तुम्हाला पाहिजे असेल, तर ती ईमेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जाईल. त्या ईमेलला तुमचं ऑब्जेक्शन नमूद करायचं आहे आणि ऑब्जेक्शन नमूद केल्यानंतर तुमचे जे काही क्युरीज आहेत किंवा मग तुमचे जे काही तक्रार आहेत किंवा मग ऑब्जेक्शन आहेत, ते ऑब्जेक्शन तुम्हाला 23 मार्च 2026 म्हणजेच इथून 4 दिवसामध्ये ते नोंदवायचे आहेत. त्यामुळं ज्या उमेदवारांचे असे काही ऑब्जेक्शन असतील, काही अडचणी असतील किंवा कशा पद्धतीने ते ड्रॉप करून घ्यायचे आहे किंवा तुमचं ऑब्जेक्शन कशा पद्धतीने त्या ईमेलला पाठवायचं आहे, याची सविस्तर माहिती जर पाहिजे असेल, तर तुम्ही तुमच्या कमेंट्स बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याचा फॉर्मॅट तुम्हाला दिलेला असेल. तुम्हाला जर याच्याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉइन होऊ शकता. याबद्दल तुम्हाला अजून काही प्रश्न असतील, क्युरी असेल, तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये त्याचा कमेंट्स करू शकता. असंच बॉम्बे हायकोर्टाच्या किंवा मग इतर न्यायालयीन भरतीची माहिती जर हवी असेल, तर तुम्ही आपल्या लीगल वन या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच वेळोवेळी आपण या आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून त्याची अपडेट आपण उमेदवारांपर्यंत पोहोचवत असतो. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच काहीतरी महत्त्वाची माहिती घेऊन. धन्यवाद.